नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय. तर पूर्ण आजी काही त्या डॉक्टरशी बोलायला तयार नसते. त्यावर आता सायली तिला समजावताना बोलते की पूर्ण आजी, मगाशी तुला कसं अस्वस्थ वाटत होतं ना, म्हणूनच आपण या डॉक्टरांना बोलावलं आहे. तू बोलशील ना त्यांच्याशी? त्यावर आता पूर्ण आजी बोलते की अश्विन आहे ना, अश्विन असताना दुसऱ्या डॉक्टरांना कशाला बोलावलं आहे बरं? त्यावर सायली आता आजीला सांगते की हो, पण या डॉक्टर फक्त तुझ्याशी बोलायला आल्या आहेत, बोलशील ना तू त्यांच्याशी? आता सायलीच्या सांगण्यावरनं पूर्ण आजी त्या डॉक्टरांशी बोलायला तयार होते. आणि आता ते डॉक्टर विचारतात पूर्ण आजीला की अन्नपूर्णा मॅडम, मला सांगा की तुम्हाला नक्की कोणत्या गोष्टीचा त्रास होतोय बरं? आता पूर्ण आजी एकदा घरातल्या सगळ्यांकडे पाहते आणि सांगते की मला ना माझ्या घरातल्या माणसांचा त्रास होतोय. ते ऐकतच नाही आहेत माझं. मी केव्हापासून त्यांना सांगते की हीच माझी तन्वी आहे म्हणून, पण ते मात्र काही माझं ऐकायला तयारच नाही आहेत. याच गोष्टीचा त्रास होतोय मला. ते तर बरं झालं की तन्वीने स्वतःहूनच सांगितलं की तीच माझी तन्वी आहे म्हणून, नाहीतर हे लोक तर काही माझं ऐकतच नाही आहेत. आता नक्की काय झालं आहे हे आता या डॉक्टरच्या लक्षात आलेलं असतं. आणि पूर्ण आजी आता डॉक्टरांनाच सांगते की तुम्ही समजावा ना या सगळ्यांना, तुम्ही सांगा की हीच माझी तन्वी आहे म्हणून, मग तरी ऐकतील ते. त्यावर आता डॉक्टर पूर्ण आजीला बोलतात की ठीक आहे मॅडम, मी सांगते त्यांना, समजावते मी सगळ्यांना, पण आता आपण तुम्हाला एक इंजेक्शन देऊयात ज्यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल, तुम्हाला आता आराम करायची गरज आहे. आणि आता डॉक्टरच्या सांगण्यावरनं पूर्ण आजी इंजेक्शन घ्यायला तयार होते. आता डॉक्टर आजीला इंजेक्शन वगैरे देतात. आता त्यानंतर पूर्ण आजी गाढ झोपलेली असते. त्यानंतर आता कल्पना विचारते की पूर्णाईंना नक्की काय झालं आहे, त्या अशा का वागतायत? त्यावर डॉक्टर सांगतात की आपण इथे नको बोलायला, आपण बाहेर जाऊन बोलूयात. आणि आता सगळेजण बाहेर येतात डॉक्टरसोबत बोलण्यासाठी. आता कल्पना डॉक्टरांना विचारते पूर्णाईंना नक्की काय झालं आहे, त्या अशा का वागतायत? त्यावर अश्विन देखील विचारतो की नाही, म्हणजे पूर्णाजीला नक्की काय होतं याचा मला थोडासा अंदाज आहे, तरी पण तुम्ही एकदा नीट सांगाल का तिला नक्की काय झालं आहे ते? त्यावर आता त्या डॉक्टर सांगतात की त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. मला एक सांगा, तुमच्या घरामध्ये असं नक्की काय झालं होतं बरं की ज्याचा त्यांना एवढा मोठा धक्का बसलेला आहे? आणि त्या ज्या तन्वीचं नाव घेत आहेत ती तन्वी नक्की आहे तरी कोण? त्या तन्वीसोबत त्यांचं काय नातं आहे की ज्याच्यामुळे त्यांना एवढा मोठा धक्का बसला आहे? नाही, प्रत्येकाचं दुःख पचवण्याचं कॅपॅसिटी वेगळी असते. आता मात्र सगळेच विचारात पडतात की डॉक्टरला सांगावं तरी काय. त्यावर आता अर्जुन पुढाकार घेऊन डॉक्टरला सांगतो की मी सांगतो, तन्वी म्हणजे पूर्ण आजीची मानलेली नात. आणि आता तो तन्वीबद्दल म्हणजेच या खोट्या प्रियाबद्दल सगळं काही सांगतो की कशाप्रकारे ती लहानपणी हरवली होती आणि त्यानंतर ती खोटी प्रिया तन्वी बनून त्यांच्या घरामध्ये आली. पूर्ण आजी तिच्याशी किती अटॅच झालेली होती, पण मग नंतर समजलं की ही तर त्यांची तन्वी नाहीच आहे आणि त्यांनी तन्वीला घरातून हाकलवून दिलं आहे वगैरे. हे सगळं काही तो सांगतो आता डॉक्टरांना आणि डॉक्टरांच्याही लक्षात आलेलं असतं. त्यावर रविराज देखील सांगतो की जिला आम्ही आमची मुलगी तन्वी मानत होतो ती कोणीतरी भलतीच निघाली. आणि आता या सगळ्या गोष्टीचा पूर्णाईंना त्रास होतोय, पण आम्ही आता ही गोष्ट मान्य केली आहे, मग पूर्णाईंना या गोष्टीचा इतका त्रास का होतोय? त्यावर आता डॉक्टर सांगतात की प्रत्येकाचं दुःख पेलण्याची क्षमता जी असते ती वेगळी असते. कोणी दुःखाला कसं रिॲक्ट करेल हे सांगता येत नाही. आणि त्यांच्या वयाचा वगैरे विचार करता त्यांना त्या दुःखाचा खूप मोठा धक्का बसलेला आहे. आणि डॉक्टर अश्विन, तुम्ही म्हणालात की त्यांना वयानुसार BP आणि डायबिटीज पण आहे, त्यामुळे आता आपण त्यांच्या बाबतीमध्ये जास्त रिस्क नाही घेऊ शकत. आता प्रताप विचारतो की हो, पण आम्ही सगळ्यांनी तर हे दुःख आता पचवलं आहे, आम्ही सगळ्यांनी ही गोष्ट एक्सेप्ट केली आहे, मग पूर्ण आजींना ही गोष्ट एक्सेप्ट करायला का जमत नाही आहे बरं? तेव्हा डॉक्टर आता त्यांना समजावतात की त्यांच्या वयाचा विचार करता आपण आता सगळ्या गोष्टी त्यांच्याच कलाने घ्यायला हव्या आहेत. म्हणजे त्या जर सायली मॅडमला त्यांची तन्वी समजत असतील तर काही दिवस का होईना त्यांच्या कलाने तुम्हाला तसंच वागावं लागेल.
लागेल. नाही म्हणजे त्यांची तन्वी देखील आता कदाचित सायली मॅडमच्याच वयाची असेल आणि त्याचमुळे त्या सायली मॅडमकडे पाहिल्यावर त्यांना त्या सायली मॅडममध्ये त्यांची तन्वी दिसत असेल. आपण मात्र आता काही दिवस का होईना सायली मॅडमना त्यांच्या अवतीभोवती तन्वी म्हणूनच वावरावं लागणार आहे आणि हळूहळू त्या हा धक्का पचवतील आणि त्याच या भ्रमातून बाहेर येतील की ही त्यांची तन्वी नाही आहे म्हणून. खरं तर आता डॉक्टर सगळ्यांना समजावत असतात की पूर्णाजीची तब्येत खरंच खूप नाजूक आहे आणि त्यासाठी थोडे दिवस का होईना त्यांना बरं वाटेपर्यंत तुम्हाला हे नाटक कंटिन्यू करावं लागणार आहे. पण आता डॉक्टरने हे सांगितल्यानंतर खरं तर आता सगळेच जण विचारात पडलेले असतात की पूर्णा आईसमोर हे नाटक करणार तरी किती दिवस आहे आणि त्यांना कधी बरं वाटेल, कधी त्या या सगळ्या धक्क्यातून बाहेर येतील. आता डॉक्टर पूर्णाजीसाठी काही गोळ्या औषधं वगैरे लिहून देतात आणि आता पुढच्या सीनमध्ये दाखवलं आहे की आता डॉक्टर गेल्यानंतर सगळेजण आता परत एकदा पूर्णाजीच्या खोलीमध्ये जमलेले असतात आणि सगळ्यांचे चेहरे खरं तर खूप पडलेले असतात. त्यावर कल्पना विचारते की पूर्णाईंना जाग आल्यानंतर त्या परत सायलीला त्यांची तन्वी समजतील का. त्यावर आता प्रताप बोलतो की आपल्या हातामध्ये काहीच नाही आहे, जे जे होईल ते फक्त पाहत राहायचं आता. आणि तेवढ्यातच पूर्णाजीला जाग येते. आता सायली पूर्णाजीच्या तोंडासमोरच बसलेली असते आणि जाग येताच पूर्णाजीला सायलीचा चेहरा समोर दिसतो. तर सायली विचारते पूर्णाजीला, आता तुला बरं वाटतंय ना. त्यावर पूर्णाजी सांगते की अगं झोपेतून उठल्या उठल्या तुझा चेहरा समोर दिसला, बरं न वाटायला काय झालंय बरं. आता पूर्णाजी उठून बसते आणि पाहते तर काय, आता सगळे घरचे तिच्या अवतीभोवती जमा झालेले असतात. त्यावर पूर्णाजी त्यांना विचारते की हे काय, तुम्ही सगळे अजून इथेच आहात का आणि तुमचे चेहरे का पडले आहेत हे असे. त्यावर रविराज सांगतो की पूर्णाजी, मगाशी तुम्हाला थोडंसं अस्वस्थ वाटत होतं ना, तुमची तब्येत बरी नव्हती वाटत ना, म्हणून मग आम्ही इथे आलो होतो तुमच्या काळजीने. त्यावर आता पूर्णाजी बोलते की मला काय झालं आहे बरं, मी तर अगदी ठणठणीत आहे. अश्विन बोलतो की अगं आजी असं काय करतेस, तुझा BP वाढला होता ना मगाशी. त्यावर पूर्णाजी बोलते की अरे BPचं काय घेऊन बसलास, तो तर माझ्या मागेच लागलाय, पण मला आता अगदी बरं वाटतंय बघ आणि माझी तन्वी आहे ना माझ्यासमोर. त्यावर अर्जुन सांगतो की अगं तुला मगाशी खूप अस्वस्थ झाल्यासारखं वाटत होतं ना, म्हणूनच आम्हाला सगळ्यांना तुझी काळजी वाटत होती आणि म्हणूनच आम्ही सगळेजण इथे आलो होतो. त्यावर आता पूर्णाजी सांगते की मी आता अगदी ठीक आहे. त्यावर अर्जुन बोलतो की हो, पण तरी देखील तुला तुझे सगळे गोळ्या औषधं वेळच्या वेळी घ्यावे लागणार आहेत हं, अजिबातही चुकवायचे नाही आहेत. त्यावर पूर्णाजी बोलते की मी लाख चुकवेल रे, पण माझी तन्वी आहे ना, माझी तन्वी थोडी ना मला गोळ्या औषधं चुकवून देईल म्हणून. त्यावर सायली बोलते की हो पूर्णाजी, अगं पण त्यासाठी तुला जेवण करावं लागेल की नाही, उपाशी पोटी औषधं घेतल्यानंतर तूच म्हणतेस ना तुझं पित्त उसळतं, चल मग जेवण करून घेऊयात. आणि आता सायली उठून उभी राहते आणि बोलते की पूर्णाजी चला आपण आता जेवण करून घेऊयात. त्यावर पूर्णाजीच्या आता लक्षात येतं की ही आपल्याला अरे तुरे करायचं सोडून आता आहो-जाहो घालतीये. त्यावर पूर्णाजी बोलते की तू कधीपासून मला आहो-जाहो घालायला लागलीस बरं. आता खरं तर सायलीही गोंधळून जाते, पण सायली लगेच बोलते की अगं मी फक्त पाहत होते की तुझ्या लक्षात आहे की नाही, तुझं लक्ष आहे की नाही आहे माझ्याकडे, म्हणून मी तुला मुद्दामहून आहो-जाहो करत होते. त्यावर पूर्णाजी देखील बोलते असं आहे का, अगं माझं तर सगळं लक्ष तुझ्याकडेच आहे. त्यावर आता सायली बोलते चल मग, चल बरं औषधं घ्यायची आहेत ना, चल आपण जेवण करून घेऊयात. तेवढ्यातच कल्पना बोलते की तुम्ही सगळेजण या, मी विमलला सांगते ताटं घ्यायला. तर इकडे विमल आणि सुमन या दोघीही आता जेवणाची तयारी करत असतात. त्यावर सुमन बोलते की बरं झालं ना आपण लवकर जेवणाची तयारी केली ते. त्यावर आता विमल बोलते की हो ना, एवढ्या घाईघाईने फक्त दाल खिचडी आणि पापडच भाजता आले आहेत आपल्याला आणि मला नाही वाटत की कोणाला अजून काही खायची इच्छा असेल म्हणून.
तर आता सगळेच जण डायनिंग टेबलवर जेवणासाठी बसलेले असतात. आता सगळ्यांसमोर ताटं वाढलेले आहेत, पण तरी देखील कोणीही जेवताना दाखवलेलं नाही आहे. सगळ्यांचे तोंड आपले असे पडलेले असतात. त्यावर आता पूर्णाजी परत एकदा सगळ्यांना विचारते की काय झालं आहे, तुमचे सगळ्यांचे तोंड असे का पडले आहेत? त्यावर प्रताप सांगतो की अगं काही नाही गं पूर्णाई, तुझी तब्येत ठीक नाही आहे ना, म्हणून मग आम्हाला तुझी काळजी वाटते आहे, दुसरं काही नाही. त्यावर कल्पना देखील सांगते, हो ना पूर्णाई, तुम्ही ना लवकर बऱ्या व्हा, आम्हाला खूप काळजी वाटते हो तुमची. त्यावर पूर्णाई बोलते की मला काय झालं आहे बरं, मी अगदी ठणठणीत आहे. आणि तसंही मी जेव्हापासून यात्रेवरून आली आहे ना, तेव्हापासून तर माझ्यामध्ये डबल उत्साह आला आहे, मला एकदम व्यवस्थित वाटतंय पहा. त्यावर आता मस्करी करत लगेच अर्जुन बोलतो, पूर्णाजी हे काय वय आहे का तुझं यात्रेला वगैरे जायचं? अगं चेहऱ्यावर ग्लो बघ तुझ्या, 16 वर्षांच्या मुलीसारखा ग्लो आलाय तुझ्या चेहऱ्यावर. मी तर म्हणतो तू ना ट्रेकिंगला जायला हवं आहे, ट्रेकिंगला. आता पूर्णाजी लगेच त्याला हाताला मारते आणि बोलते की तुला काहीच वाटत नाही का रे, तुझ्या आजीची ही अशी मस्करी करतोयस का तू? बरं जाऊ द्या, सगळ्यांनी जेवण करून घ्या. आता सायली सांगते की पूर्णाई जेवण करून घ्या ना तुम्ही. आता सायलीच्या सांगण्यावरनं पूर्णाजी मात्र लगेच जेवायला सुरुवात करते आणि सायलीला बोलते की तू भरवशील का मला? नाही, तू जर मला भरवलंस ना तर मला छान वाटेल, मला अन्न जरा गोड लागेल. त्यावर आता सायली लगेच बोलते की हो चालेल ना, म्हणजे मी भरवल्यावर तुम्हाला जर 2 घास जास्त जाणार असतील ना तर मी लगेच भरवेल. आणि सायली आता पूर्णाजीला घास भरवताना दाखवली आहे. तर पूर्णाजी देखील एकदम आनंदाने सायलीच्या हातून खाती आहे. आता पूर्णाजी देखील सायलीला घास भरवते आणि तिला बोलते की तू लहान असताना आपण कसे जेवायचो बरं एकाच ताटामध्ये, तसं जेवूयात का आपण? आणि सायली देखील लगेच आता खुर्ची घेऊन येते आणि पूर्णाजी शेजारी बसते आणि आता दोघीही एकमेकींना घास भरवत जेवण करत असतात. तर खरंच इथे खूप इमोशनल सीन दाखवला आहे की आता पूर्णाजी एकदम लहान बाळासारखी वागती आहे. तिला आता सायली आणि तन्वीमधला फरकही कळत नाही आहे आणि तिला कसं समजावावं हे घरच्यांनाही समजत नाही आहे. तर इकडे जेलमध्ये कोणीतरी एक माणूस त्याच्या बायकोला भेटायला आला आहे आणि ती कॉन्स्टेबल त्याला सांगत असते की तुमच्या बायकोला भेटण्यासाठी 10च मिनिट आहेत, 10 मिनिटात भेटून या. आता तन्वीला वाटतं की अश्विनच आला आहे आणि तन्वी लगेच त्या कॉन्स्टेबलला विचारते की माझा नवरा आला आहे का? अश्विन सुभेदार तो आला आहे का मला भेटायला? तो येणार आहे मला भेटायला, कुठे आहे तो? त्यावर आता ती कॉन्स्टेबल बोलते की हा आहे का तुझा नवरा? हा आला आहे त्याच्या बायकोला भेटायला. त्यावर आता ही तन्वी सांगते की डॉक्टर अश्विन सुभेदार माझा नवरा आहे आणि तो येणार होता मला भेटायला, अजून कसा आला नाही आहे? मला भेटायला कोणी आलं आहे का? माझे आई बाबा वगैरे कोणीतरी आलं असेल ना? त्यावरती कॉन्स्टेबल सांगते की कोणीही आलेले नाही आहे तुला भेटायला. आता ही प्रिया सांगते की माझ्यासाठी कोणाचा फोन आला होता का? कोणाचा जर फोन आला ना माझ्यासाठी तर मला द्याल ना तुम्ही? त्यावर आता ती कॉन्स्टेबल चिडूनच बोलते, ए बाई तू काय इथे पिकनिकला आली आहेस का? कॉल आला का? आणि जर एवढंच फोनवर बोलायचं होतं तर घरीच बसायचं होतं ना, कशाला एवढा खोटेपणा करून खूण करून इथे आलीस बरं? आता मात्र प्रिया चिडते तिच्यावर आणि तिला बोलते की ओ तो हक्क आहे माझा, माझ्यासाठी जर कोणाचा फोन आला ना तर मला सांगा, माझा नवरा मला माहिती आहे तो येणार आहे मला भेटायला इथे. तर इकडे सुमन आता म्हणजे सगळेच हॉलमध्ये बसलेले असतात पूर्णाजीच्या काळजीने. तर सुमन बोलते की पूर्णाई तशा किती स्ट्रॉंग आहेत ना, किती खंबीर आहेत त्या, पण तरी देखील आता त्यांची काय अवस्था झाली आहे, त्यांची अशी अवस्था अजिबातही पाहावत नाही आहे. आणि खरं तर प्रत्येकजण आता इथे पूर्णाजीच्या काळजीमध्ये बुडून गेलेला असतो. नाही, पूर्णाजीची अवस्था देखील तशीच झालेली आहे म्हणायला. तर अश्विन बोलतो की आपल्याकडे आता दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे, डॉक्टरांनी जे सांगितलं आपल्याला ते ऐकावं लागेल. त्यांनी औषधं दिली आहेत आणि बाकीचे औषधंही ते 1-2 दिवसामध्ये देतीलच. आता मात्र खरं तर अर्जुनला हे पटत नाही आहे आणि अर्जुनचं असं म्हणणं आहे की सायलीने खोटी तन्वी असल्याचं पूर्णाजीसमोर नाटक केल्याने पूर्णाजीला त्यातून लवकर बाहेर पडता येणार नाही. ती सायलीलाच तिची तन्वी समजत राहील.
त्यावर आता प्रताप देखील बोलतो की पण आपण करू तरी काय शकतो आता, म्हणजे फक्त सायलीला तन्वी बनवून पूर्ण आजी समोर आणू शकतो आणि डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे का होईना आपल्याला हे नाटक करत राहावं लागणार आहे. तर आता साक्षीचा सीन दाखवलाय खरं तर, आणि या प्रियाला अटक झाल्यापासून आता साक्षी जास्तच बिथरली आहे. नाही, आता तिला असं वाटतंय की आता महिपत जेलमध्ये गेला, नागराज जेलमध्ये गेला, सायली अर्जुनने प्रियाला देखील जेलमध्ये टाकलं आणि आता पुढचा नंबर जो आहे तो हिचाच आहे की काय. त्यामुळे आता ती खूप पॅनिक झालेली दाखवली आहे आणि खूप अशी वेड्यासारखी वगैरे दाखवली आहे. ती आता विचार करत असते की नाही, मला जेलमध्ये जायचं नाही आहे. मी जर जेलमध्ये गेले तर मग मला सचिनपासून पण दूर जावं लागेल. नाही, काही झालं तरी मला सचिनपासून दूर जायचं नाही आहे, मला जेलमध्येही जायचं नाही आहे. आणि आता ती खूप पॅनिक होऊन आता वस्तू इकडे तिकडे फेकत असते, आरडाओरडा वगैरे करत असते. खूपच वाईट परिस्थिती झालेली दाखवली आहे तिची. नाही, ती जेव्हा जेव्हा पॅनिक होते ना तेव्हा तेव्हा ती अशीच दाखवली आहे. खरं तर ती आता विचार येतो तिच्या डोक्यामध्ये की मी सचिनला घेऊन कॅनडाला जाऊ का, तिथे तर मला कोणी ओळखणारही नाही, तिथे गेल्यानंतर आम्ही सुखाने राहू वगैरे. पण मग ती परत बोलते की सचिन का येईल माझ्यासोबत, तो का येईल, तो इथेच राहील ना. तर परत आता इकडे सुभेदारांच्या घरातला सीन दाखवलाय. आता रविराज सगळ्यांना सांगत असतो की डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे का होईना पूर्ण आजींच्या तब्येतीसाठी आपल्याला सायलीलाच काही दिवस तन्वी आहे असं समजून आता पूर्ण आजींभोवती वावरावं लागणार आहे. त्यावर आता अश्विन देखील बोलतो की आपल्याकडे दुसरा काही पर्यायही नाही आहे, मला तरी दुसरा काही ऑप्शन दिसत नाही आहे. त्यावर आता कल्पना देखील बोलते की हो, पण हे सगळं ना सायलीला खरंच खूप जड जाणार आहे. नाही, म्हणजे तिचं पूर्णाईंचं आणि तन्वीचं नातं कसं होतं हे सायलीला माहीत नाही आहे. त्यावर अस्मिता देखील या गोष्टीला दुजोरा देते आणि बोलते की हो, हे खरं आहे. पण सायली बोलते की असं नाही आहे अस्मिताताई, नाही, म्हणजे मला हे सगळं काही थोडं अवघड जाईन, कारण मला खरंच त्यांच्या आणि तन्वीच्या नात्याबद्दल जास्त काही माहीत नाही आहे. पण पूर्णाईंनी लवकर बरं व्हावं म्हणून मी काहीही करायला तयार आहे. पण अर्जुन मात्र या गोष्टीच्या अगेन्स्ट आहे. तर तो बोलतो की मला तर यामध्ये खूप मोठी रिस्क वाटते आहे आणि मला असं वाटतं की आपण ही रिस्क नको आहे घ्यायला पूर्ण आजीच्या बाबतीमध्ये. पण खरं तर आता यांच्याकडे दुसरा काही ऑप्शनही नाही आहे. त्यावर अश्विन सांगतो की हे पहा, एक डॉक्टर म्हणून का होईना मला देखील आता या सिच्युएशनमध्ये असंच वाटतंय की सायली वहिनीने आता तन्वी म्हणूनच पूर्ण आजीच्या संपर्कामध्ये राहायला हवं आहे. तर परत एकदा साक्षीचा सीन दाखवला आहे आणि खरं तर साक्षीला सगळं काही आठवत असतं सुरुवातीपासून, म्हणजे सचिन तिला भेटल्यापासून ते सायलीने त्या दोघांना एकत्र पाहण्यापर्यंतचं सगळं काही तिला आठवतं. आणि ती आता खरंच खूप पॅनिक झालेली दाखवली आहे आणि ती विचार करते की या सायलीने मला पाहिल्यामुळे सगळा काही प्रॉब्लेम झाला आहे. हा चेहरा, या चेहऱ्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला आहे. माणूस त्याचा आवाज बदलू शकतो, पण हा चेहरा हा कसा बदलवायचा बरं मी? माझा चेहराच आता माझा शत्रू झाला आहे. आणि आता ती चाकू घेते आणि चाकूने स्वतःच्या चेहऱ्यावर आता ती म्हणजे जखमा करून घेताना दाखवली आहे. आता इथे स्पष्ट दाखवलं नाही आहे, यांनी फक्त सावलीमध्ये दाखवलं आहे ते, पण आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळेल की तिने तिचं खरंच चेहऱ्यावर काही बिघडवण्यासाठी काही केलं आहे की नाही केलं आहे ते. तर परत एकदा सुभेदारांकडचा सीन दाखवला आहे. तर आता प्रतिमाला मात्र वेगळीच काळजी वाटत असते. त्यावर प्रतिमा बोलते की मला तर वेगळीच काळजी वाटते आहे. नाही, म्हणजे ही जी तन्वी बनून आपल्या घरामध्ये आली होती ती तर बबली लोखंडे होती, पण मग त्या रात्री अपघात झाल्यानंतर आपली तन्वी कुठे गेली बरं? ती कुठे असेल आता? मला तर तन्वीचीच काळजी वाटते आहे. आणि खरं तर आता प्रतिमाला जो काही तन्वीबद्दल प्रश्न पडला आहे तोच तसाच प्रश्न सायलीला देखील पडलेला असतो. त्यावर सायली आता मनातच बोलते की बरं झालं प्रतिमा आत्या, तुम्हीच हा विषय काढलात. नाही, तुम्हाला जो प्रश्न पडला आहे तोच प्रश्न मला देखील पडलाच होता. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत
की अश्विन आता सायलीला सांगत असतो की तुलाच आता तन्वी म्हणून पूर्ण आजीच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे, तिच्या अवतीभोवती वावरायचं आहे. तर पूर्ण आजी आता लहानपण तिच्या स्मरणामध्ये सगळ्या लहानपणीच्या तन्वीच्याच आठवणी असतात. आता ती सायलीला ते गाणं म्हणते आणि सायलीला बोलते की तू पूर्ण कर बरं हे गाणं. आणि ते गाण्याचे कडवं पूर्ण करताना खरं तर सायली 2 शब्द चुकीचे बोलते आणि आता सायलीच्याही लक्षात येतं ते आणि पूर्ण आईच्या देखील लक्षात येतं. तर पूर्ण आजी लगेच बोलते, लहानपणी देखील तू हे अशाच 2 शब्द चुकीचे बोलायचीस. पण सायली असं चुकीचं बोलल्यानंतर घरातले सगळे मात्र शॉक झालेत, कारण तन्वी देखील लहान होती तेव्हा हे 2 शब्द चुकीचे बोलायची. आता सायली देखील विचार करते की हा तर केवळ योगायोग असू शकत नाही. मी आश्रमामध्ये असताना देखील हे 2 शब्द चुकीचे बोलायचे आणि आज देखील मी हे 2 शब्द चुकीचे बोलले आहेत. तर त्या 2 शब्दांवरून आता हीच खरी तन्वी आहे याचा प्रतिमा आणि रविराजला आता खरं तर डाऊट यायला लागला आहे. आता हीच खरी तन्वी आहे हे घरच्यांना समजेल की नाही हे पाहण्यासाठी मात्र पुढील एपिसोड पाहायला विसरू नका. आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.